निधडी छाती ताटमान आमाची आन बान भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता खेळता रक्त बलिदान तुला चल हा चल फौजी चल रे चल तू चल चल हा चल फौजी चल रे चल तू चल रे फौजी. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्कार. नवजीवन करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी जर वेळेला युट्यूबवर तुम्हाला ग्राउंडचं व्हिडिओ किंवा एखाद्या शपथविधीचं व्हिडिओ असंच व्हिडिओ घेऊन येत असतो, पण आज एक नवीनच व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आमच्या मरळी गावातली जी मुलं भरती झालीत ती आता शपथविधी घेऊन आता सुट्टीला घरी आलीत. तर भरती म्हणजे काय असतं, भरतीला गेल्यानंतर ट्रेनिंग मध्ये काय चालतं, याच्यासाठी मी आपल्या नवजीवन अकॅडमीतलंच आमच्या गावातली जी मुलं आहेत त्यांचा व्हिडिओ युट्यूबवर घेऊन येत आहे. तर आपण त्यांची ओळख त्यांच्या तोंडूनच ऐकूया. तर सांगा, तुमची ओळख सांगा. नमस्कार, माझे नाव ओम अनिल पाटील. मी सध्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहे. तुमचं सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रितेश दीपक पवार. मी राहणार जुलेवाडीतलाच आहे. मी सध्या ट्रेनिंग केले बेंगलोरमध्ये एमएजी सेंटरमध्ये. नमस्कार, मी पाटील ऋषिकेश चंद्रकांत. मी आता आर्मी मेडिकल कोर मध्ये कार्यरत आहे. बघा, ही मुलं आपल्या अकॅडमीतली आहेत आणि ही वेगवेगळ्या सेंटर मध्ये आहेत. तर आपण विचारूया त्याला, तुमचं सेंटर कुठलं आहे? माझं सेंटर मराठा लाईट इन्फंट्री आहे. मराठा लाईफ इन्फंट्री म्हणजे तिथं सगळी मराठाच असतात का? तसं नाही, बाकीच्या स्टेटची लोक तिथे येतात. ओके, तुमच्या सेंटरचं नाव फक्त मराठा लाईट इन्फंट्री. मराठा लाईफ इन्फंट्री म्हणजे लढायला सगळ्यात पहिल्यांदा जी असती ती मराठा लाईफ इन्फंट्री, बरोबर ना? हा सर. हा, तुम्ही कोणत्या आहे? बेंगलोरमध्ये एमएजी म्हणून आहे, मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप. तिथं मी ट्रेनिंग केलं. ओके, तुम्ही? मी लखनौ मध्ये आर्मी मेडिकल कोर मध्ये ट्रेनिंग केलं. बरोबर. आता तुम्ही वेगवेगळ्या हा एमईजी मध्ये आहे ती, तुम्ही मराठा लाईफ इन्फंट्री आहे मध्ये, तुमची कोर वेगळी आणि काय बोलतात तुमच्या ह्याच्यात? इन्फंट्री आणि कोर असं दोन प्रकार आहेत का? म्हणजे कोर म्हणजे काय, इन्फंट्री म्हणजे काय? कोर म्हणजे एक आर्मी इन्फंट्री वाल्यासनी सपोर्ट देणार. कोर बॅकअप. ओके ओके. नाही, हे आम्हाला माहित नव्हतं ना, इन्फंट्री आणि कोर, त्यामुळे आर्मी मध्ये दोन फॅकल्टी पडतात. एक म्हणजे फायटिंग आर्म्स आणि एक सपोर्टिव्ह आर्म्स. ओके. इन्फंट्री जी असते ती फायटिंग आर्म्स मध्ये येते. ओके. आणि जी सपोर्टिव्ह आर्म्स मध्ये असते ती आर्मी मेडिकल, आर्मी इंजिनिअरिंग, आर्मर्ड, परत आपण आरटी म्हणतो, ते सपोर्टिव्ह आर्म्स मध्ये येतात. ओके ओके. आरटी म्हणजे ते बॉम्ब गाड्या, ते आपण कोणत्या पिक्चर मध्ये बघितलेलं? बॉर्डर पिक्चर मध्ये ते आरटी मध्ये. ओके. तर ह्या भरतीसाठी काय आपल्याला क्वालिफिकेशन लागतं? भरतीसाठी क्वालिफिकेशन 10वी बेसवर चालले आता. बर. 10वी बेसवरती होऊन जातो. मग तुम्हाला वय मर्यादा किती असते 10वीला? वय मर्यादा आता 21. म्हणजे 17.5 ते 21 असं? 17 ते 21. बर बर बर. मग एनसीसी वाल्यासनी काय असं वेगळं असतं का? एनसीसी वाल्यासना एक्स्ट्रा मार्क आहेत फक्त. किती एनसीसी सर्टिफिकेट असलं तर किती मार्क आहे? 5 मार्क. 5 मार्क सी सर्टिफिकेटला? 15 का 5 मार्क? 5 आता केले त्यांनी. 5 केले का? बरोबर बरोबर. मग तुमच्यात समजा तुमच्यात जर आर्मीत भरती झाला तर ते जी एनएची कमांडो आम्ही बघतो टीव्हीला, ती एनएची कमांडो असं तुमच्यातनच घेतात का निवडून? ती कशी प्रोसेस असते काय माहिती आहे का? ती प्रोसेस म्हणजे जेव्हा आपण युनिट आता ट्रेनिंग केलंय आपण. बरोबर. मी आता मराठा लाईट इन्फंट्री मध्ये ट्रेनिंग घेते. बरोबर. माझं ट्रेनिंग कम्प्लीट झालंय. बरोबर. ज्यावेळी मी युनिटला पोस्टेड होतो, बरोबर, माझं कोणतं XYZ युनिट असेल तिथे मी जाईन, पोस्टेड होईल. बरोबर. तर तिथून वॅकन्सी येतात एनएजीच्या. बरोबर. ठराविक त्या युनिटला दिल्या जातात की तुम्ही ह्या वॅकन्सीतून कमांडो साठी असतात. मग तिथं भरपूर कमांडो असतात. एनएजी कमांडो असतात, पॅरा कमांडो असतात, घातक कमांडो असतात. त्याचे पण प्रकार आहेत का? पण प्रकार आहेत. बरोबर. म्हणजे आर्मीत जर तरुण मुलांनी जर करिअर करायचं असलं
तर बरेच आत प्रकार आहेत की एकच प्रकार नाही. आम्हाला काय सैनिक म्हणजे लढणार असं वाटतो. तुमचं इंटेलिजंट कोर सुद्धा आहे असं मला कळतंय. हो आहे की. म्हणजे तुमच्यात बरंच आत तुम्ही जर तुम्हाला करिअर करायचं असलं तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे करू शकतात. तर मित्रांनो, आर्मीत बऱ्यापैकी मुलं जी ऑलिम्पिकला आपण खेळतो तिथं बऱ्यापैकी ही आपल्यातल्या आर्मीचं जवान, आर्मीचं पॅरामिलिटरीचं जवानच त्या ह्याच्यात असतात आर्मीचं. मला ते अभिमान वाटतो बरं का. ऑलिम्पिकमध्ये एखादा जर चमकलेला असला तर जगाचं नेतृत्व सुद्धा ह्या आर्मी मधलेच जे कमांडो आहेत, आर्मी मधले जे फौजी आहेत तेच तिथं करतात. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. बरं, ही भरती आहे, ह्या भरतीसाठी म्हणजे क्वालिफिकेशनचं तुम्ही सांगितलंच बरोबर. त्याच्याबरोबर तू काय डॉक्युमेंट लागतात ह्या भरतीसाठी, काय असं डॉक्युमेंट म्हणजे मुख्य डॉक्युमेंट म्हणायला गेलं तर डोमासेल बरोबर, म्हणजे रहिवाशाचा दाखला, रहिवासीचा दाखला, बरोबर. 10वी मार्क लिस्ट, 10वीचं मार्क लिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट, बरोबर पोलीस व्हेरिफिकेशन बरोबर आणि आधार आधार कार्ड, कार्ड, पॅन पॅन कार्ड. बरोबर. मग आता काय ह्याच्यात अजून म्हणजे काय चुकी बिकी काय होत्यात का ते काय चुकी म्हणजे सिरियल प्रमाणे नाव लागतं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे महाराष्ट्रात पवार, रितेश, दीपक असं नाव लागतं. हा बरोबर. पण त्याचं नाही चालत. तिथं स्टार्टिंगला आपलं नाव पाहिजे, नंतर पप्पाचं नाव, नंतर आडनाव असं ओके पाहिजे. ओके. म्हणजे सरनेम पहिल्यांदा असेल ती चालत नाही. आणि नाही चालत. जे एक आधार कार्डवर असेल ते सर्व डॉक्युमेंट मध्ये लागतं. बरोबर, म्हणजे सगळ्या डॉक्युमेंटवर एकच असेल. एकसारखं नाव. बरोबर. जर रितेश पहिला असलं तर सगळ्यावर रितेशच रितेशच पहिलं पहिलं पाहिजे. बरोबर, मग ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे. बरोबर. मग पॅन कार्ड बंधनकारकच असतं का, आधार कार्ड ही? हा सर. हो, ते कंपल्सरी लागतं. बरोबर. मग तुम्ही भरतीला ज्या वेळेला कुठं गेलेला भरतीला, म्हणजे तुम्ही पहिल्याच भरती झाला का, नाही. कसं काय तुम्ही सांगा. नाही, मी पहिल्या भरतीला ग्राउंड फेल होतो. बरोबर. नंतर दुसऱ्या भरतीला गेलो, हा. त्यावेळी कोरोना होता, बरोबर. भरती कॅन्सल झाली माझी. बरोबर. हा. आणि तिसऱ्या भरतीला मी ग्राउंड मध्ये गेलो आणि ग्राउंड मारलं, मेडिकल झालं, रिटर्न टेस्ट झाल्या, नंतर फायनल मेरिटला माझं नाव आलं. बरोबर. तुम्ही पहिल्याच भरती झाला का? नाही, पहिल्या भरतीला ग्राउंड फेल झालो. हा. नंतर लॉकडाऊन वगैरे झालं, त्यामुळे तिथं कॅन्सल झाली भरती. नंतर मग तिसऱ्या भरतीला पेपर वगैरे आधी होता, ते पेपर झाला, नंतर ग्राउंड झालं. नंतर मग मेडिकल वगैरे, मेडिकलला पॉईंट पडला. मग तेव्हा तुम्हाला विचारलंच कसं काय. मग त्यामुळे परत पुण्याला गेलो, तिथे गेलो की पॉईंट क्लिअर झाला. बरोबर. तर मी पहिल्या भरतीला ग्राउंड पण क्वालिफाय झालो, पेपर पण झालो, बरोबर. पण फायनल मेरिटला मी बाहेर पडलो. आणि दुसऱ्या भरतीला तर मी भरती झालो. बरोबर. म्हणजे पहिल्या भरतीत तुम्ही नाही तर सेकंड भरतीत झाला, म्हणजे पहिल्या भरतीत यांनी अनुभव घेतला आणि दुसऱ्या भरतीत त्यांनी जीव हे करून हे केलं. तर जी तरुण मुलं आहेत, ती तरुण मुलं भरतीची तयारी करतात, तर ती पहिल्या भरतीत भरती नाही झाली की खचून जातात. त्यांच्यासाठी तुम्ही काय हे द्याल, म्हणजे तुम्ही काय मोटिवेशन सांगाल त्यांच्यात? तर मित्रांनो, जर पहिल्या भरतीत भरती नाही झालं तर खचून जायची काही गरज नसते. वेळी सारखी नसते, वेळ बदलत राहते. बरोबर. आणि तुम्ही प्रयत्न करत राहा, एवढं सांगेन, प्रयत्न करत राहा, ओके ओके. यश नक्की तुमचंच आहे. चालेल. तुम्ही काय सांगा? आयुष्यात एकदा ना एकदा हरल्याशिवाय मोटिवेशन कुणालाच मिळत नाही. हा, बरोबर आहे. आयुष्यात एकदा हारणारच आहे आपण. हार कर भाई, जितने वाले को बाजीगर कहते, असंच म्हणू आपण. तर मी पहिल्या भरती जेव्हा भरती नाही झालो तेव्हा मला सरांनीच सांगितलेलं यशाची पहिली पायरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर. मग त्याच्यातनं तुम्ही परत हे करून पुढल्या भरतीला झाला. मग ज्या वेळेला तुम्ही फिजिकलची तयारी करत होता त्यावेळेला तुम्हाला काय अडचण आली का? पहिल्यांदा तुमच्या आर्मीच्या भरतीला, जे आता अग्निवीर असं समजलं जातं, त्या भरतीला रिटर्न टेस्ट असती. तुम्ही सांगा, रिटर्न टेस्ट पहिल्यांदा असती का फिजिकल पहिल्यांदा असती? पहिल्यांदा रिटर्न टेस्ट असते. आता रिटर्न टेस्ट. मग किती मार्काची रिटर्न टेस्ट असते? 100 मार्काची. रिटर्न टेस्टला 100 मार्काची. आणि किती प्रश्न असतात, म्हणजे कसं असतं काय? 50 मार्काचा असते. 50 मार्काला, म्हणजे 50 प्रश्न असतात. एक प्रश्न एक दोन प्रश्न mark. 2 मार्काला. बरोबर. मग त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग असतं का? हा सर. निगेटिव्ह मार्किंग असतं. निगेटिव्ह मार्किंग असतं. ओके. मग ही रिटर्न टेस्टला किती मार्क पडावं असं काय मेरिट असतं, कसं असतं काय? मेरिट ज्या मुलाने 40 प्रश्न बरोबर सोडवले, 40-45 प्रश्न जो बरोबर म्हणजे ते तुम्हाला कळतच नाही ना. मला ते नाही कळत, ते हा. मेरिट नाही कळत. मेरिटला किती मार्क पडले, मग तुम्ही पेपर हे करायचं. बरोबर. मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये या रिटर्नची, म्हणजे जे रिटर्न टेस्ट आहे, ह्या रिटर्न टेस्टची गणित, बुद्धिमत्ता
गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि जीके असा असतो. तर किती 15 मार्काचं असते ना. 15 मार्काला गणित असतं, 15 मार्काला विज्ञान असतं, 15 मार्काला जीके असतं आणि 5 मार्काला बुद्धिमत्ता असतं. असं गणिताचं म्हणजे असं जीकेचा पेपर असतो, बरोबर ना. मग ह्या ह्याच्यात तुम्हाला किती मार्क पडतात ह्याचं काय मतलब नसते, बरोबर. तुम्हाला किती प्रश्न बरोबर लिहिताय. जर चुकीचा प्रश्न असला तर काय मार्क पण निगेटिव्ह असतात, बरोबर. मग ह्याच्यातनं मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर फिजिकलची तयारी करताना तुम्हाला काय अडचण आली का? फिजिकलची मी ज्या वेळेला तयारी करत होतो, म्हणजे फिजिकलची तयारी करत होता त्यावेळेला किती किलोमीटर म्हणजे पळायचं असतंय त्याला? ज्यावेळी 1600 किलोमीटर इथं भरतीला पळायचं असतं. 1600 मीटर. 1600 मीटर. हा. आणि जिथं आम्ही अकॅडमी प्रॅक्टिस करायचो ना, त्यावेळेला सर आम्हाला असं 1600 मीटर कधी पळवलंच नाही. जास्त पळवायचे एक्स्ट्रा. तोच रिदम, तो स्टॅमिना पण एक्स्ट्रा. जर 1600 मीटर आपला अजेंडा आपला 1600 मीटरचा आहे तर सर आम्हाला प्रॅक्टिस 2 किलोमीटरची करून घ्यायची. ओके. जेणेकरून काय होतं की 1600 मीटर पोरग इझी मध्ये मारून जातं. ओके, त्याचा तुम्हाला फायदा झाला. भरपूर फायदा झाला. मग तुम्हाला काय अडचण आली का ग्राउंड करताना, फिजिकल करताना? फिजिकल करताना पाय वगैरे खूप दुखायचे, बरोबर. पण तुमच्या मोटिवेशन बरोबर आहे. म्हणजे मोटिवेशन महत्वाचं असतं. तुमच्या मनातली किलिंग पॉवर महत्वाची असते ना. तुमच्या मनातली मोटिवेशन पॉवर असते, किलिंग पॉवर असते, ती लई महत्वाची असते, बरोबर. त्याच्यावरच तुमचं ग्राउंड डिपेंड असतं, बरोबर. मग ती ग्राउंडची टेस्ट झाली तुमची, मग त्याच्यात कसं असतं मार्काचं कसं रिझल्ट असतं? एक्सलंट आणि गुड असतं. 60 मार्काला असतं, गुड 40 मार्काला असतं, बरोबर. म्हणजे फिजिकल तुमचं 100 मार्काचं असतं, बरोबर ना. मग त्यातलं 60 मार्काचं रनिंग असतं. मग बाकीचं काय असतं? पुलअप्सला किती मार्क? 40 मार्क, बरोबर. हा, म्हणजे पुलअप्स यांच्या सांगण्यानं असं आपल्याला लक्षात येते की 1600 मीटर रनिंग असते, बरोबर. आणि त्याच्याबरोबर हे 60 मार्काला असते. आणि तुमचं पुलअप्स असतात, ते पुलअप्स किती मार्काला असतात? 40 मार्काला. असे टोटल 100 मार्क. मग जी 100 पैकी 100 मार्क पडणारी मुलं बरीच असतील. तुम्हाला किती मार्क होती? मला 100 मार्क होते. एक्सलंट होती. 100 पैकी 100. तुम्हाला? मला पण एक्सलंट. हा, त्या तिघांनी सुद्धा एक्सलंटच मार्क होती. मग त्याच्यानंतर काय प्रोसेस पुढे होती? त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं मेडिकल झालेलं, बरोबर. त्याच ठिकाणी, बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी भरती असती त्याच ठिकाणी. मग ते भरतीला तुम्हाला कधी बोलवतात? सकाळी बोलवतात, संध्याकाळी? तुमचं ग्राउंड किती वाजता झालं? आम्हाला संध्याकाळी आत घेतलेलं भरतीसाठी. सकाळी गो केलेला 1600 मीटर. म्हणजे रात्री तुम्ही कधी गेला ग्राउंडला? 12 वाजता आत गेला, बरोबर. 12ला आत गेलो. हा. आणि सकाळी 4ला गो होतो. सकाळी 4ला रनिंग. मग रात्रभर तुम्हाला झोपायला भेटलेलं का? झोपून वगैरे देतच नाही देत झोपून. फौजी म्हणल्यानंतर ते असा असलाच पाहिजे ना. माइंड स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. फौजी म्हणलं की कसं ते म्हणजे जर आम्हाला असं फौजी कोण एखादा बघितला तर म्हणजे प्राऊड फील होतं ना. आम्ही जे घरात झोपतो ते फौजीमुळे झोपतो ना. जर सीमेवर हमला झाला आणि सुरक्षित जर आम्ही असलो तर ते तुमच्यामुळेच असेल. आम्हाला तुमच्याबद्दल प्राऊड फील त्यामुळे असतोच, बरोबर. मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या काय फिलिंग होत्या? काय वाटत होतं तुम्हाला? ज्या वेळेला आमचं सिलेक्शन झालं होतं, बरोबर, मी त्यावेळेला घरी होतो. मला माहित नव्हतं की आज मेरिट लागणार आहे, बरोबर. कारण आधी 2 तारखा येऊन गेल्या होत्या, त्या हुकल्या होत्या. काय कळत नव्हतं मेरिट कधी लागणार आहे काय. त्यावेळी मी बसलो होतो असाच आणि मनोजचा मला फोन आला, ओम अरे तू भरती झालायस. मी म्हणलं अरे यार काय पण बोलू नको म्हणलं, एवढ्या दिवसापासून काय म्हणलं काय झालं नाही, मागच्या वेळी पण असं झालं. तो बोलला नाही यार तू मेरिट चेक कर एकदा. परत गेलो, मेरिट चेक केलं, यादीमध्ये नाव दिसलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं. सगळं आठवलं. मी सुरुवातीला जे ग्राउंड केलं, जे मेडिकलला केलं, सरांचा चेहरा आठवला, आई वडिलांचा चेहरा आठवला, सगळ्यांचा चेहरा आठवला. तेव्हा त्यावेळी म्हणजे एक क्षण असं अंधार आलो होता पुढे की काय सुचत नव्हतं, काय करू काय नको. फिलिंग खूप शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला रितेशजी कसं वाटलं? मला माहित नव्हतं. मी घरात आरामध्ये एकदम झोपलो होतो रानात आल्यामुळे, त्यामुळे काही माहित नव्हतं. परत प्रतीक जाधव सांगलीचा मित्र आहे, त्याचा फोन आला मेरिट लागले म्हणून. त्यांना काही नंबर माहित नव्हता माझा, त्यामुळे काही त्यांनी चेक केलं नाही. मी चेक केलं, स्टार्टिंगला काही मला गावलंच नाही, त्यामुळं थोडं भीती वाटली.
परत मग ते नंबर सांगितला मित्राला, मग मित्रांना शोधला तेव्हा गावला, मग तेव्हा त्यानंतर तुम्हाला फोन केला. ओके, मग ते आनंद वेगळा हो. होता. बरोबर. तुम्ही काय तर माझा रिझल्ट लागला तेव्हा मी पण घरी होतो. मला अनिकेत बाबरनं फोन केला हा की रिझल्ट लागलाय, तुझं नंबर आलाय. हा तर खुश असं झाले. खुशीच झाला. हा. मग तुम्ही भरती झाला बरोबर, म्हणजे सगळ्यांना आनंद हे होणारच भरती झाला. मग तुमच्या लाईफ मध्ये काय बदल झाला, म्हणजे असं सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काय तुमच्या जीवनात घडलंय का, तुमच्या जीवनात काय बदल झालाय का, मग मुलांनी तू ह्या क्षेत्रात का वळावं असं तुम्हाला काय वाटतंय? तर मित्रांनो, ज्यावेळी आम्ही भरतीला म्हणजे सेंटरला आज जायचो होतो, पाऊल टाकायचो होतो, हा त्याच्या आधी आमची लाईफ काहीच नव्हती. म्हणजे सिव्हिल लाईफ म्हणजे एकदम अनडिसिप्लिन. ओके. संध्याकाळी लेट झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, उठलं हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं होतं. बरोबर. पण ज्या दिवसापासून आम्ही सेंटरच्या आत पाय ठेवला बरोबर, त्या दिवसापासून आमची फॉलिंगच 4 वाजता होत होते. मग 4 वाजता उठायचं. म्हणजे सामान्य माणूस फौजी म्हणजे सामान्य माणूस नाही. एका सिव्हिलियन मधून एका फौजीच्या ढाच्यात आणलं ते खूप अवघड आहे. बरोबर. तर इंडियन आर्मी मध्ये सगळ्यात महत्वाचा डिसिप्लिन असतो. डिसिप्लिन लागतो. एक टायमिंग म्हणजे आपलं टायमिंग कुठे युज करायचं कुठं नाही. तुम्हाला काय वाटतंय? सकाळी उठले की पहिल्यांदा शेविंग वगैरे सगळं कंपल्सरी करायला कंपल्सरी पाहिजे. सगळी पोरं सामान. मी सुद्धा ट्रेनिंग सेंटरला तुमच्या आलेलो त्यावेळेला सगळी मला तुम्ही ओळखतच नव्हता, म्हणजे सगळी एकसारखी. हा सगळी पोरं डिसिप्लिन मध्ये. त्यावेळेला तुम्हाला बघितलं, मी रितेशला पहिल्यांदा बघितलं, तुम्हाला बघितलं, तर तुमच्यात असं म्हणजे वेगळाच बदल, म्हणजे तुमची एक मूर्ती तयार झाल्यासारखं मला वाटलं. तुमच्यात वेगळाच बदल झालाय. मग या भरती झाल्यामुळं तुमच्या फॅमिलीत सुद्धा बदल झाला असेल. तुमच्या फॅमिलीत ओमचं वडील मला भेटायला आलेलं, ते तर म्हणजे इतकं खुश झालं. तर सर म्हणले मी एवढी मेहनत केली, इतकं संघर्ष केला, पण म्हणले काय म्हणजे माझ्या जीवनात अर्थच नसल्यासारखं वाटत होतं. ज्या वेळेला मी शपथविधीला मुलाच्या गेलो आणि माझ्या इथं बलिदान ते लावलं, ते बलिदान लावल्यानंतर वेगळंच फिलिंग झालं. तसंच रितेशच्या शपथविधीला मी होतो, मग तिथं ते आपला एक दुसरा अतुल म्हणून तिथंच होता. अतुलचे आई वडील आले नव्हते, अतुलनं धरून नेलं मला असं हातानं. सर म्हणला चला, आणि ते बलिदान इथं लावलं ना, म्हणजे मला माहित आहे सगळं, पण ज्या वेळेला बलिदान लावलं नाही तर त्यावेळेला असं वेगळं फिलिंग वाटायला लागलं. तुम्हाला कसं भरती झाल्यानंतर ते शब्दात सांगू शकत नाही, तसं ते इथं बलिदान लावलं त्यावेळेला ते वेगळंच फिलिंग यायला लागलं. मी तिथं सांगितलं की हा कोण आहे, त्या तुमचे जे हे होते अफसर त्यांनी विचारलं हे कोण आहे तुमचे, तर मी म्हटलं मी आता भाव आहे. आता म्हटलं सर कसं सांगू, मी आता भाव आहे. तर म्हणले नाही या आमचे सर आहेत, यांच्यामुळे आम्ही भरती आलो. त्यांनी अजून डबल हात आवळला ना, असं प्राऊड हे झालं. इतकं भारी वाटलं ना मला. बस. तर हे झालं, म्हणजे हे आपण सांगितलं की काय हे होतं. म्हणजे भरती झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे किती पेमेंट मिळतं, काय होतं, म्हणजे पेमेंट किती आहे तुम्हाला? भरती झाल्यावरती एका आपल्या अग्निवीरची सॅलरी, तर बेसिक पेमेंट आपल्याला 30,000 रुपये असतं. बेसिक 30,000. मग इथं पण कुठेतरी काम करण्यापेक्षा हे सॅलरी कधी पण मजबूत आहे. कसं बेसिक पेमेंट 30,000 असतं, त्यातलं सेवानिधी आपला 9,000 रुपये कट होतो, आणि हे 30,000 पेमेंट वार्षिक वाढत जातं. दरवर्षी वाढत जातं. आज 30 आहे ना, तर पुढच्या वर्षी मी म्हणजे तुम्हाला थांबवतो मध्ये. मग एक असं विचारतोय, जर समजा आता तुमचं ते 4 वर्षच भरतीच आहे असं ते अग्निवीरचं, ती काय तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल? तर आता 4 वर्षाचं म्हणाय गेलं तर कसं आहे, ज्या मुलाला खरोखर इच्छा आहे की मी आर्मीत करू शकतो, ज्यात गट्स आहेत, बरोबर, तर तो मुलगा एक तर बाहेर येणार नाही 4 वर्षानंतर, हे फिक्स आहे. आणि एकतर आर्मीत आता माणसं कमी आहेत कामाला, सध्याची सिच्युएशन आहे. बरोबर. आणि जे लोक समजा बाहेर आलेत, जे 75 लोक आहेत जे पर्सेंटेजचे बाहेर येणार आहेत, बरोबर, तर त्या लोकांना BSF, ITBP, पोलीस डिपार्टमेंट दुसरीकडे होप्स आहेत. आणि UP सरकारनं पण त्यांना पोलीस मध्ये खूप आरक्षण दिले. होय का? मग आपल्याकडे पण देतील काय? फर्स्ट प्रायोरिटीला तो पण असला. होय का? बरोबर. म्हणजे मित्रांनो बघा काय, म्हणजे ओमनं आता असं सांगितलं सॅलरी तर ठीकठाक आहे, काय विषय नाही, पण ज्या वेळेला तुम्ही आर्मीत भरती होणार आहे त्यावेळेला आर्मीत भरती झाल्यानंतर तुम्ही जर असं तुम्ही डोक्यात ठेवूनच गेलाय की बाबा 4 वर्षांनी बाहेरच पडणार आहे, मग तुम्ही ते अधिकार भरती होणारच नाही. बरोबर.
तुम्ही ज्या वेळेला आर्मीत भरती झालाय आणि 4 वर्षांनी येणारच नाही असं विचारच केला, मी जाणार आहे भरती होणार आहे 4 वर्षांनी कशाला येणार आहे, असं जर तुम्ही थिंकच ठेवलं नाही तर तुम्ही आधी घरचे येणार आहे. जरी तुम्ही आला भरतीच होणार नाही ते पहिल्यांदा, याचा विषय नाही. जर तुम्ही आला तिथं तुम्हाला आवडलं नाही, समजा तुम्ही आला तर तुम्हाला इकडं जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यात किती आरक्षण 10% दिले ना. आणि असं ऐकण्यात भेटले की BSF ला तर हेच नाही, रिटर्नच नाही, ओनली ग्राउंड, रिटर्नच नाही. मग काय भरती होणं एकदम सोपं. आणि जरी तो आला ना, आता आपलं 17 वर्षाचा जो पेन्शनर फौजी येतो रिटायर होऊन, तर त्याला प्रायोरिटी मध्ये बँका किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब भेटतो. बरोबर. तर फर्स्ट प्रायोरिटी अग्निवीर जर रिटायर होऊन आला गावाला तर पहिल्यांदा त्याच्याकडे बघणार सरकार. का? कारण तो एक फौजी आहे, तो रिटायर आलाय, सगळ्यात पहिली व्हॅल्यू त्याला असणार आहे. रेदर दॅन तो जो रिटायर फौजी आहे ना 17 वर्षाचा जो करून येतो त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ह्याला आहे. का? कारण जवान आहे, तरुण आहे. आणि जी आर्मीत तेच बेसिक लागतं ना, बेसिक तो म्हणजे ज्या वेळेला आर्मीतला फौजी आलं 17 वर्षानंतर रिटायर झालं आणि परत पोलिसला भरती झालं तर ते कॉन्स्टेबलचं पेमेंट घेणार ना, PSIचं पेमेंट घेणार. बरोबर ना, वरच्या अधिकारी. म्हणजे माझ्या भाषेत मी असं म्हणेन की आर्मी म्हणजे फौजीच, आर्मी म्हणजे एक हत्तीच आहे, तो सुद्धा चालणार आणि बाकीची सगळ्या जणांनी पोसीत नेणार. बरोबर. मग तिथं काय तुम्हाला घरच्यासाठी फॅमिलीला म्हणजे काय असे सोयी आहेत का, दवाखान्यात यायचं काय असं आहे का, तुम्ही सांगा काय. दवाखान्याची फॅमिली जोपर्यंत आपण आर्मी मध्ये सर्व्हिस मध्ये असेल तोपर्यंत आपली फॅमिली, मम्मी पप्पा भाऊ सगळेच नाही. मग तुम्हाला रिलेशन भरती काय असते असं काय तरी आहे? रिलेशन मध्ये काय असतं का तुम्हाला? रिलेशन आता अग्निवीरला तर नाही काय दिलेलं त्यांनी, रिलेशन दिलं नाही दिलेलं. बरोबर. मग ते अग्निवीरचं ते 4 वर्षाचा पिरियड संपला की तुम्हाला परमनंट झाला की परमनंट झाला की मग रिलेशन लागू तुम्हाला, पण रिलेशन लागू ना. बरोबर आहे ना. बरोबर. तर म्हणजे तुमच्या पाल्याशनी सुद्धा 4 वर्षानंतर, तुमचं 4 वर्षानंतरच लग्न होणार आहे. तुमचं किती वर्षात असताना तुम्ही भरती झाला, म्हणजे तुमचं वय किती होतं तेव्हा? माझं 21 होतं. 21. तुमचं? माझं पण 21. तुमचं 20. म्हणजे जर तुम्ही 20व्या वर्षी भरती झाला, 21व्या वर्षी भरती झाला, 22, 23, 24, 25व्या वर्षी जर 30,000 धरलं तर खूप पैसे तुम्ही, त्यात अलाउन्स पण येतो. अलाउन्स पण आणखी म्हणजे पेमेंट वाढू शकतो. हायल्टीला गेला, हायल्टी अल्टिट्यूड म्हणजे आपलं सियाचीन, कारगिल, द्रास सेक्टर, नॉर्थ ईस्टला जर गेला तर तिथं अलाउन्स मिळतात. ओके. अजून पेमेंट आता तुमचं बेसिक पेमेंट 30,000. बरोबर. बेसिक पेमेंट 30,000 आहे. तर कारगिलचा आता सध्या अलाउन्स 40-45,000 चालू आहे. तर हे 30,000 प्लस ते 40,000, 40-45 असे अलाउन्स लागू आहेत. रिस्क अलाउन्स अग्निवीरला लागू आहेत. ओके ओके. म्हणजे चांगलंच पेमेंट पडतं. मग काय पेमेंटचा विषय असं हे केलं जातं रेग्युलर. पण ज्यासनी इच्छा आहे, ज्यासनी भरती व्हायची इच्छा आहे ते काय हे अग्निवीर असू द्या ना, तर कुठली पण भरती असू द्या, ते काय त्याच्यात उतरणार. बरोबर ना. म्हणजे काय असं टीव्हीला याला बघितलं जातं अग्निवीर म्हणजे काहीतरी 4 वर्षांना आलं की त्याचं लगीनच होणार नाही ना, असं तसं तसल्या काही भानगडी नाही. मग तुम्हाला आर्मीत भरती झाल्यानंतर डिसिप्लिन लागतात, तुमचं शरीर चांगलं मजबूत होते, त्यामुळे परत तुम्ही इकडे आला तर तुम्हाला लिखी पण नाही, फिजिकलच्या जोरावर तुम्ही भरती पण होऊ शकता. ते एक चांगलं हे आहे. मग तुम्हाला काय कॅन्टीन बिंटिंगची काही अग्निवीरला सोय आहे का? काय कॅन्टीन बिंटिंगची सगळी सोय, सगळी सोय, सगळं लिक्विड म्हणजे ते आपलं बरोबर. हा सगळ्यांनी बरोबर. तर मित्रांनो, ह्या आपल्या अग्निवीर जवानांची आपण थोडक्यात माहिती घेतली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची की जी भरती करणारी मुलं आहेत, ह्या भरती करणाऱ्या मुलांच्या पर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आणि तसंच आपल्या युट्यूब चॅनेलवर असंच आपण या युट्यूबवर माहितीपर व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ तुमच्या मी टाकला तुमच्यापर्यंत यावं त्यासाठी बेल आयकॉन तुम्ही हे करा, प्रेस करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर मग चला तर थांबूया, मी तुमची रजा घेतो. जय हिंद मित्रांनो.